नक्कीच अजिंक्य, तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत. थेट जाणार आहोत आता वाशी एपीएमसी मध्ये, जिथे आपले प्रतिनिधी रवी खरात आपल्या सोबत आहेत. रवी, काय सांगाल? नक्की वृषाली, आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज खरं तर 5वा दिवस आहे. त्यांना मानणारा वर्ग आणि त्यांना जो पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा असेल किंवा विदर्भातून असंख्य जे आंदोलक आहे ते सध्या नवी मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. मी सध्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट या परिसरात आहे. आपण पाहतोय की नवी मुंबई मध्ये सध्या अवजड वाहनांना सध्या बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये येणारे भाज्यांचे जे ट्रक आहे ते काही प्रमाणात या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केटवरती देखील याचा जो मोठा फटका तो सध्या झालेला आहे. कारण तर वाहतूक कोंडी आणि एपीएमसी मार्केटमध्ये वाहतूक कोंडी झाल्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये जी मोठी वाहनं येऊ शकत नाही, त्यामुळे मोठा जो फटका या ठिकाणी आपल्याला बसलेला आहे. आपण दृश्यामध्ये देखील दाखवू शकतो की सध्या एपीएमसी मार्केटमध्ये जे लहान ट्रक आहे, या लहान ट्रकमध्ये जो माल भरून हा सध्या मुंबईच्या दिशेने घेऊन जाण्याचा देखील काही व्यापारी किंवा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर अवजड वाहनांना बंदी घातल्यामुळे सध्या हे व्यापारी हा तोडगा काढण्याच्या देखील मार्गावरती आहे. आणि वृषाली, सांगायचं जर झालं तर मराठा बांधवांना किंवा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या एपीएमसी मार्केटतील 5ची जे मार्केट आहे ते सध्या बंद ठेवण्याचा देखील निर्णय सध्या घेण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात देखील एपीएमसी मार्केटमध्ये काही वेळातच आमदार शशिकांत शिंदे असतील किंवा नरेंद्र पाटील असतील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यानंतर उद्या एपीएमसी मार्केटमधील जे 5 मार्केट आहे ते बंद ठेवण्याचा जो काही वेळातच निर्णय देखील हाती घेण्यात येणार आहे. वृषाली, नक्कीच धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.